नमस्कार, मी किशोर अशोक वाघमारे। मी घाटी हॉस्पिटलमध्ये समाजसेवेचं काम करतो। मागच्या 15-16 वर्षापासून करतो समाजसेवेचं काम। घाटी हॉस्पिटलमध्ये जे गोरगरीब रुग्ण येतात त्यांना राहायची सोय संत गाडगेबाबा आश्रममध्ये आपल्यातर्फे करतो। पुन्हा त्यांना जेवायची सोय मस्जिदीमध्ये असती आणि कोण गोरगरीब रुग्णांना मेडिकल, औषधी, ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी भाडं वगैरे लागलं, कुणाला रॉड लागलं, कुणाला ब्लड बॅग वगैरे लागली, तर हे सर्व सुविधा मी माझ्या समाजसेवेच्या कार्यातून घाटी हॉस्पिटलमधून 16-17 वर्षापासून करत आहे। आणि घाटीमधील बेवारस रुग्ण जेवढेही येतात त्यांच्या सर्वांची हिंदू राहू मुसलमान राहिला तर मुसलमान पद्धतीने आणि हिंदू राहिला हिंदू पद्धतीने सर्व अंत्यसंस्कार आम्ही आमच्या सहखर्चातून करत राहतो। माझ्या संस्थेमध्ये आमचे मोठे भाऊ मुख्तार खान उर्फ बब्बूभाई म्हणून आहे, रहमत अली आहे, नवीद भाई आहे, आमचे 5-6 जणांचा ग्रुप आहे। ते सर्व सहकार्यामध्ये मिळून मिसळून आम्ही सहभाग घेऊन काम करत असतो। कोरोना काळामध्ये पण आम्ही खूप सारे बेवारस लोकांचे अंत्यविधी वगैरे केलेले आहे, ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेले आहे। घाटीमध्ये आमचे 2 ॲम्ब्युलन्स आहे। बेवारस लोकांच्या अंत्यविधीसाठी फ्री सुविधा आहे आणि गोरगरीब रुग्णांसाठी भाडं तोडायलाही त्यांना पैसे नसले तरी आपल्या ॲम्ब्युलन्सतर्फे त्यांना फ्री सुविधा दिली जात आहे घाटी हॉस्पिटलमध्ये। असे सहकार्य चालू आहे। तुमच्या संस्थेचं नाव काय आहे? माझ्या संस्थेचं नाव आहे द हाऊस ऑफ होप। किती वर्षापासून कार्य करते? मागच्या 17-18 वर्षापासून आहे। बरं, तर आता तुम्हाला सन्मान मिळाला, कोणता सन्मान मिळाला तुम्हाला? माझ्या कार्याची दखल घेत समाजरत्न पुरस्कार मला आमचे घाटीचे डीन डॉक्टर शिवाजी सुकरे सर आणि आपले DCP झोन 2चे कानवत साहेबांनी मला समाजरत्न पुरस्कार दिला आहे। तर हे माझ्या एक कामाची पावती म्हणून मला दिली आहे आणि नेहमी आमचा ग्रुप आणि आम्ही नेहमी घाटीमध्ये जे मराठवाडा विदर्भातून येणारे गोरगरीब रुग्ण आहे त्यांना नेहमी आम्ही सेवा असंच देत राहू आणि आमच्याकडून अजून काय सेवा देता येईल असं आम्ही प्रयत्न करू आणि रुग्णांना सेवा देत राहू। छत्रपती संभाजीनगरमधील जनतेला काय संदेश देणार? छत्रपती संभाजीनगरमधल्या जनतेला हे संदेश देणार की आपल्या मराठवाड्याचं सर्वात मोठं घाटी हॉस्पिटल आपल्या शहरामध्ये आहे। आपल्याकडे खूप सारे आमदार, खासदार खूप सारे आहे, तर या सर्वांनी घाटी दवाखान्याकडे लक्ष देऊन आपल्या संभाजीनगरमध्ये जे मराठवाड्यातून आणि विदर्भातून रुग्ण येतात तर तो रुग्ण नीट होऊन गेला पाहिजे आणि त्यांनी आपल्या संभाजीनगर घाटी हॉस्पिटलचं नाव घेतलं पाहिजे, आपल्या खासदार आमदाराचे नावं घेतले पाहिजे की त्या घाटी हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा फ्री भेटतात, आमदार खासदार लोक चांगलं लक्ष देतात। तर असंच एक संदेश देईन यंग पिढीला पण की त्यांनी घाटीमध्ये येऊन गोरगरिबांना नेहमी मदत कार्य करावं आणि सर्व गोष्टी सुरळीत होऊन आपल्या शहराचं त्याच्याने नाव खराब नाही होणार, एक नावाचा चांगला संदेश जाईल। कारण की दवाखान्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, सिखाई सर्व समाजाचे लोक येतात आपल्या दवाखान्यात, म्हणून आपण सर्वांची मदत केली तर पॉझिटिव्ह थिंकिंग एक चांगला लोकांपर्यंत संदेश जाईल। आता आमचे डॉक्टर डीन शिवाजी सुकरे सर आहे, ते एवढं आल्यापासून एवढं चांगलं काम करता येते की घाटी हॉस्पिटलमधून चिठ्ठी मुक्त केलेली आहे त्यांनी, घाटीमध्ये स्वच्छता केलेली आहे, रुग्णांना कुठल्याही प्रकारची औषधी बाहेरून नेऊन देत नाही। कितीही मोठं बायपास सर्जरी राहिली तरी रुग्णांना 1 रुपयाची औषधी आणायची गरज नाहीये। डीन सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व फ्री सुविधा चालू आहे सध्याला। ठीक आहे, थँक्यू।